हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बागेमध्ये काय काय नवीन झालं आहे. आणि मी साधारण 1 महिना झाला असेल व्हिडिओ अपलोड नाही केले, कारण माझ्या एक्झाम चालू होत्या. पण आता तुम्ही बघू शकता माझ्या इथे, माझ्या बागेमध्ये, माझ्या द्वारकेमध्ये, माझ्या किचन गार्डनमध्ये काय काय नवीन आलं. तर हे आपण बघूया. सो गाईज, हे आपलं पहिले तर झेंडू आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, ह्याला किती छान कळी आली आहे. आणि उद्या आय थिंक हे जे फुल आहे हे पूर्ण उमलेल. ह्याला एक नवीन पालवी फुटते, कारण हा आता स्प्रिंग सीझन सुरू आहे. हे आपलं गुलाब आहे, जे पहिले त्या जागेवर होतं, पण ते मी ट्रान्सफर केलं कारण इथे सगळी फुलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं शिमला मिरची. ही खूप स्लो वाढते. आणि तुम्हाला जर का प्रश्न पडला असेल की टोमॅटो कुठे, तर आपलं जे टोमॅटो आहे ते इथे होतं, पण ते आता तिथे, ते तुम्ही बघू शकता. आणि हे आपली कांद्याची पात, आणि ही मी परत दुसऱ्यांदा लावली नाही, तर तुम्हाला वाटेल की ही पहिलीवालीच आहे, पण ही दुसऱ्यांदा लावली आहे. हा आपला भोपळा आला आहे. आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवतो मी. ही बघा, इथे एक मिरची आली आहे. आपल्या मिरचीच्या झाडाला मिरच्या आल्या आहेत. ही बघा. आणि अजून एक की गाईस, आणि ती इथे, ही बघा. अशा आपल्या इथे 2-2 मिरच्या आल्या आहेत. आणि कढीपत्ता स्प्रिंग सीझनमुळे बघा कढीपत्त्याला पानं आली आहेत. हा खूप छान झाला आता. आणि हा एक टोमॅटो आहे. आणि गाईस, तुम्हाला जर का सांगू शकतो, पहिले तर झेंडूला मला वाटलं पण नव्हतं की कळी येईल, पण ती फक्त आली कारण मी त्याला चहा पावडर टाकली. कारण माझी आई म्हणजे माझी मम्मी बोलत होती की चहा पावडर टाक, चहा पावडर टाक, म्हणून मी एकदा वैतागून टाकून दिली. आणि दुसऱ्याच दिवशी बघितलं तर एवढी छोटीशी कळी आलेली. आणि आता बघू शकता ती किती मोठी. गाईस, तुम्हाला एक केमिकलसुद्धा सांगतो मी, आणि हे किती पॉवरफुल आहे ना, हे खरंच तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता, खूप छोट्या साहित्याने. आणि हे तुम्ही जे झाडं तुम्ही ग्रो करताय त्यांना नका देऊ, कारण हे झाडांना मारतं, हे झाडांना जगवत नाही. आणि जर का मॅन्युअल बघायचं असेल तर ते पण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तर हे बघा केमिकल, हे केमिकल आहे. हे बघा, हे बघा. आणि हे एवढंच आपल्याला कुठलेही जे झाड नको आहे आपल्याला त्याच्या स्टेमवर टाकायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने हे मरेल. हे जर का ह्याचं तुम्हाला साहित्य बघायचं असेल तर मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो. ह्याच्यासाठी एंडपर्यंत व्हिडिओवर नक्की राहा. आता आपण आपल्या नेक्स्ट बागेमध्ये जाऊया. तर इथे खूप छान जंगल टाईप झालं. इथे पुढे तिथे कोंबड्या. ही आपली दुसरी बाग. आणि ह्याच्यामध्ये माझ्या काकाने एक दुसरा नवीन पॉन्ड लावला, ज्याच्यात गप्पी फिश आहेत. हे बघा. जर का तुम्हाला उन्हामुळे नीट दिसत नसेल, मी तुम्हाला हे बघा किती वाढलेत एकच मिनिट. हे बघा पाण्याच्या खाली सुद्धा किती आहेत. आणि जर का तुम्हाला बघायचं असेल तर लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की झेंडू इथे खूप आलेत. आणि हे तुम्ही बघा तिथे काय झालं आहे झेंडूचं. इथे एक नाही, खूप झेंडू आहेत. आणि त्यांना कळी बघा केवढी आली आहे. हे बघा, इथे पण आली आहे, इथे आली आहे, इथे आली आहे. ह्या बघा केवढ्या कळ्या आल्यात. आणि हे आता या हाईटी एवढं झाले. हे बघा,
माझं हे आता कमरेला गुडघ्याला लागत आहे. इथे तुम्ही बघू शकता हे गोकर्ण आणि आता ह्याला शेंगा येत आहेत. हा आपला जो आवळा होता हा पण खूप छान वाढतोय आता. स्प्रिंग सीझन आहे म्हणून. आणि ही आपली केळी. लास्ट ब्लॉगमध्ये ही छोटी होती पण आता बघा किती मोठी झाली आहे. आणि हे जे लास्ट टाइम आपण वांगं लावलेलं त्याला पण आता हळूहळू पालवी फुटते आणि इथे पण पालवी फुटते. हे बघा हे वांग आहे आणि हे पूर्ण आता पानांनी भरले. माझ्या काकांनी काडी लावलेली पण आता हे फुल झाले. हे जे झेंडू तुम्ही बघू शकता किती आले आहेत. आणि हे जे आपलं जे बोर होतं ते बघा किती मोठं झालंय. इथे हे एक आपलं जास्वंद होतं. थांबा मी तुम्हाला जाऊन दाखवतो. हे बघा आपलं जास्वंद किती छान आलंय. आणि आता अजून हे येत आहेत. हे बघा इथे कळ्या आल्यात. केवढ्या आल्यात. हे बघा इथे पण झेंडू आहे. हे बघा इथे पण किती कळ्या आल्यात. हे बघा इथे पण झेंडू आलेत. आणि ही फांदी बघा किती मोठी झाली आहे. आणि ही एका गुलाबाची आहे आणि ही आता एका वेलीसारखी झाली. हे आपण बघू शकतात हे आपलं पेरू आहे. हे थोडं खराब झालं आहे पण हे खूप छान वाटतं. आणि इथे आपलं ड्रॅगन आहे ज्याला नव्या फांद्या फुटल्यात. इथे हे आपले चिकू आहे आणि हे तुम्हाला दाखवलं हे बोर आहे. सो गाईज आता मी तुम्हाला थोड्या वेळाने साहित्य सांगेन. गाईज आणि मला जे तुम्हाला साहित्य सांगायचं होतं ते मला तुम्हाला आता मी सांगतोय. आणि ते आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी गोळी घ्यायची आहे. थोडी चॉक पावडर, थोडीशी चाळलेली माती आणि उदबत्तीची आपली जी राख असते ती थोडीशी घ्यायची आहे. आणि अजून सुद्धा कोणाला समजलं नसेल तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनवून सुद्धा दाखवेल माझ्या मित्रांसोबत. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.